नमस्कार मित्रांनो, दीपक मानकर नावाचे हे जे सदग्रस्त आहे, ज्यांचं ते स्वतःही चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत, मुख्याध्यापक सारख्या ठिकाणी. मला जेव्हा माझ्या मिसेसला आणि मला आमच्या दोघांचा MRI झाला आणि दोघांच्या MRIमध्ये आमच्या पाठीचा वगैरे खूप त्रास होत होता. मी स्वतः बिल्डर आहे, मी स्वतः लँड डेव्हलपर आहे आणि ज्यावेळेला डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला आणि तुमच्या मिसेसला दोघांचे ऑपरेशन करण्याची वेळ येऊ शकते, तर मी प्रचंड हादरलो की बाबा ऑपरेशन पाठीचं आणि मणक्याचं जग किती पुढे गेलं असेल तरी थोडीशी चूकसुद्धा पाठीला किंवा आपल्या हात पायांना अधू करू शकते हे मला माहिती होतं. कारण माझे एक नातेवाईक ह्या आजारामध्ये गेलेले आहेत, त्यांचा खूप वाईट टाईम मी बघितलेला होता. त्यामुळे मला ऑपरेशन करायची भीतीच वाटत होती. आणि जेव्हा मला दीपक मानकर सरांविषयी कळालं तर मी आलो. गेले 5 ते 7 दिवस मी त्यांच्याबरोबर आहे. त्या 5-7 दिवसांमध्ये मला इतका सुंदर अनुभव आला आहे की माझी पाठ, मी आता काल रात्री मुंबईहून आलो आहे, म्हणजे असं वाटत नव्हतं की मी मुंबईला जाईल किंवा काय करेल. पण आता मला ज्या पद्धतीने माझा कॉन्फिडन्स वाढला आहे की माझी पाठ दुखायची प्रचंड प्रमाणात थांबली. पाठदुखीकडे तुम्हाला सांगतो, पाठदुखी ही जीवनातली सगळ्यात वाईट दुखणं असतं. माणसाचा सगळा मेंदू त्या पाठीकडे लागलेला असतो. समोर काय करू शकतो तो माणूस, काहीच करू शकणार नाही. आणि मानकर सरांनी माझ्यामध्ये तो एक हे दिला की मला जेव्हा पाठीचा आजार माझा कमी झाला, या 5-7 दिवसामध्ये मला 99% फरक पडला हो. म्हणजे लोकांना काही वाटू दे, कोणी माझ्यावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका, परंतु माझा स्वतःचा विश्वास वाढला आहे. 99% जर मला रिलॅक्स मिळतंय तर मी दीपक मानकर सरांविषयी म्हणजे त्यांच्या ह्या सगळ्या चांगल्या योजनांविषयी सगळ्यांना मनापासून सांगेल की मित्रांनो, विश्वास ठेवा. विश्वास हा सगळ्यात पहिल्यांदा, आपण दगड मातीच्या घरात राहतो, त्या दगडांवर आपण विश्वास ठेवतो ना. हे तर दीपक मानकर आहेत हो. अतिशय चांगला माणूस, मुख्याध्यापक क्षेत्रात सारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये राहिलेला माणूस, काही दिवसामध्ये ते रिटायर होत आहे. अशा माणसाला समाजामध्ये पाठबळ देण्याची गरज आहे. यांना आपण सगळ्या बाजूने पाठबळ द्यायला पाहिजे. आणि अनेक गोरगरीब 2-2.5 हजार रुपयामध्ये काय मिळतं हो? 2-2.5 हजार रुपये घेऊन जर ती व्यक्ती एखाद्याला इतक्या मोठ्या आजारातून बाहेर काढत असेल तर निश्चितच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या कार्याला आपण वाढवा कसा आपल्याकडून मदत होईल किंवा आपण त्यांना किती मदत करू शकतो हे करायला पाहिजे. मी तर त्यांना शब्द देतोय की त्यांनी कधी माझी हाक मारली, मी त्यांच्यासाठी नेहमीच उभा राहील. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्यांना असं काही दुखत असेल त्यांनी काही करण्या अगोदर, ऑपरेशन करण्या अगोदर निश्चितच माझंच मत आहे की एकदा मानकर सरांकडे 8 दिवस द्यावे हो. 8 दिवस म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. 8 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये पडून राहता, ते 8 दिवस जर सकाळ संध्याकाळ सरांकडे दिले तर मला वाटतं जीवन बदलून जाईल. आणि जीवन बदलण्याचं जे श्रेय फक्त आणि फक्त दीपक मानकर सरांना जातं. मी ह्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, विनंती करतो की चांगली व्यक्ती, चांगली माणसं समाजात अतिशय दुर्मिळ होऊन गेलेली आहेत. आता ह्या माणसांना टिकवणं, या माणसाच्या कार्याला अधिक सपोर्ट करणं मला वाटतं काळाची गरज आहे. आणि आपलं भारतीय मेडिकलचा खरा विषय बघा, आपण ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदिक किंवा ॲक्युपंक्चर हे खरे भारतीय मुद्दे आहेत. पूर्वी आपले आई वडील, वाडवडील कधी पायात चपला घालत नव्हते का? तर त्यांचे ते पाय मातीवर चालताना त्यांचे ॲक्युप्रेशर ते पॉईंट दाबले जायचे. सर तेच करतात. ती विद्या जी हजारो वर्षाची आपली विद्या आहे, ती पुन्हा पुन्हा आपण नव्याने हे करतोय. तर सरांकडून ते करून घ्यायला पाहिजे, शिकून घ्यायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.